नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। तर आर्यनला स्कूलला जायचं होतं आणि त्याचा टिफिन मी आता बनवत होते। आज थोडंसं लेट झालं होतं उठायला आणि त्यामुळेच थोडीशी गडबड धावपळ चालू होती। तर आर्यनच्या टिफिनसाठी मी इथे चकली बटाटा बनवत होते। त्याला आवडतो, तो म्हटला होता की मला बनव मम्मी चकली बटाटा टिफिनसाठी, तर त्याच्यासाठी बनवत होते मी। आता त्याचा आवरायचंही चालू होतं, एका साईडला माझं इकडे कामही चालू होतं किचनचं। आता म्हटलं पटकन टिफिन बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं बाहेरचं जे दारामध्ये रांगोळी, तुळशीची पूजा हे सगळंच बाकी होतं, आज काय आवरलेलं नव्हतं। आता इथे आर्यन गेला स्कूलला, त्याच्यानंतर मी रांगोळी वगैरे काढायला घेतली। म्हटलं आता पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग मला देवपूजाही करायची होती। रांगोळी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। आता माझी पूजा वगैरे झाली होती, म्हटलं चहा घ्यावं, त्यामुळे मी बाहेर आले होते। आता स्टफी बघा किती खुश झालाय मला पाहून आणि त्याला छान वाटतं असं त्याच्यापाशी बाहेर वगैरे बसलं। त्याला अजिबात एकटं जमत नाही आणि असं कुणी आलं की बाहेर तो असा इतका खुश होतो ना, खूप छान वाटतं त्याला। आणि मी जोपर्यंत होते तोपर्यंत तो बाहेर होता माझ्यापाशी। त्याला असे लाड करून घ्यायला खूप आवडतं। आता जरा वेळ बाहेर बसले, त्याच्यानंतर स्वयंपाकी करायचा होता। आता इथे किचनमध्ये आले, कांदा वगैरे कट केला। आता वाटाणा फ्लावरची भाजी बनवणार होते, तर कढईमध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि कांदा। आता कांदा थोडासा लाल होऊन द्यायचा, ब्राऊन कलर येईपर्यंत, आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये हळद, लाल मिर्च पावडर, कांदा मसाला, किचन किंग मसाला आणि मीठ ह्या गोष्टी मी ॲड केल्या होत्या आणि छान होती भाजी। सुक्की भाजी बनते, लपतप छान बनते। तर सिंपल आणि झटपट अशी बनणारी भाजी आहे, नक्की ट्राय करा। आता टॅमॅटो ॲड केला, आता बघू शकता तुम्ही छान त्याला टॅमॅटोला पाणी सुटलं होतं आणि छान सॉफ्टही झाला होता। त्याच्यानंतर मी टॅमॅटो फ्लावर ॲड केलं। आता ह्यामध्ये पाणी नव्हते ॲड करणार मी, टॅमॅटोमुळे ना त्यामध्ये होऊन जाते भाजी, आणि कोथिंबीर टाकून झाकून ठेवणार होते आणि छान झाली होती भाजी। तर बघू शकता बिलकुल पण पाणी ॲड नाही केलेलं, पण भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि छान होती भाजी। त्यामध्ये शिजते भाजी, मी पाणी याच्यामध्ये बिलकुल ॲड नाही केलेलं।
आणि आता तयार झाली होती भाजी. तरी तर ह्यांची पण जाण्याची गडबड चालू होती आणि माझा एका साईडला स्वयंपाकी चालू होता. आता हे जेवायला नव्हते, पण अथर्व आणि माझ्यासाठी स्वयंपाक करत होते. त्यामुळे आता म्हटलं ते गेल्याच्या नंतर जेवण करू. आता इथे 4:30 वाजल्या होत्या आणि मला आज मनी प्लांटचं थोडंसं साफसफाई करायची होती आणि व्यवस्थित सेटही करायचे होते, कारण की मनी प्लांटची मी पाठीमागे कटिंग केली होती आणि त्याच्यानंतरही वाढले होते आणि त्याला माती थोडीशी घालायची होती मनी प्लांटमध्ये. आता उन्हाळा चालू आहे ना, तर असे पिवळे पानं पडतात मनी प्लांटचे, मग तेही मला काढायची होती, कारण की त्याला थोडंसं लक्ष द्यायला लागतं. मनी प्लांटला थोडंसं मेंटेनन्स ठेवायचं लागतं, नेहमीसारखं बघायला लागतं की त्यांची पानं वगैरे अशी काय खराब असेल तर ते काढायला लागतात. आता बऱ्यापैकी ह्या कुंड्यांमधून पानं मी काढली होती आणि त्याच्यानंतर सेटही केले होते मनी प्लांटला. आता झाडं म्हटलं की मेंटेनन्स आलाच, बरंचसं काम असतं झाडांचं. ते दिसायला सुंदर दिसतात, तितकंच त्याचं कामही असतं आणि मला आवड आहे झाडांची, त्यामुळे मी ह्या गोष्टी करत असते. मी नेहमी करत असते, रोज कुठल्या नाही कुठल्या झाडांचं काही नाही काही चालू असतं माझं. आणि आज मनी प्लांटचं होतं की म्हटलं चला मनी प्लांटचे सगळं थोडंसं व्यवस्थित करून घ्यावे आणि माती त्या कुंड्यांमध्ये ॲड करावी. आता पाणी टाकल्यामुळं माती थोडी कमी होत जाते कुंड्यांमध्ये, तर म्हटलं आता तेही थोडेसे ॲड करते. आता ही मनी प्लांट लावताना माझ्या हातून तुटला आणि परत मी त्याला अटॅच केला. आता त्या मनी प्लांटचा थोडासा प्रॉब्लेमच झाला आहे. स्टपीने आमच्या मनी प्लांट तो तोडला आहे. खूप छान ग्रो झाला होता, जसे बाकीचे आहेत ना तसेच तोही ग्रो झाला होता, पण स्टपी आमचा इकडे तिकडे पळतो खूप जास्त आणि त्याच्यामध्ये त्याची कुंडी खाली पडली, ती कुंडीही तुटली होती आणि मनी प्लांटही खराब झाला होता. तर आताही माझ्या हातून तो निघाला. असं काही चालू आहे त्या एकच कुंडीचं, बाकीच्या व्यवस्थित आहेत सगळ्या. त्यामुळे जास्त मी ह्या साईडला झाडंही नाही लावलेली, कारण की उन्हाळा दिवस आहे. स्टपी आहे ना तिथं गारव्याला बसतो मातीमध्ये, त्यामुळे ना मी जास्त समोरच्या साईडला झाडं लावलेली नाही आहेत. आता बघू नंतरून लावणार आहे थोडीशी, त्याला बसण्यासाठी जागा ठेवणार आहे, कारण की तो इकडे तिकडे पळतो आणि ऊन गरम खूप होतं ना दुपारचं, तर त्याला असं थंड ठिकाणी बसायला आवडतं. त्यामुळे तो तिथे येऊन बसतो खाली आणि त्याच्यामुळे मी तिथे झाडं नाही लावत. आणि या साईडला बी मनी प्लांट लावला होता मी. इथे नागवेलीचा पण वेल लावलेला आहे, तो छोटासा आहे, दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी. आता कुंडीमध्ये माती मी ॲड करत होते. खूप छान दिसतात मनी प्लांट असे, मला तरी खूप जास्त आवड आहे मनी प्लांटची आणि बऱ्यापैकी मी लावलेही होते. पण आमच्या इथं थोडंसं पावसाळ्यामध्ये भीती वाटते, साप वगैरे येतात, त्यामुळे मी काढले होते. खूप मोठे मनी प्लांट होते माझ्याकडे, ते हे पूर्ण जे ओपन दिसतंय ना तिथे सगळे मनी प्लांट लावले होते मी आणि खूप छान ग्रो पण झाले होते. पण 15 दिवसामध्ये आहे ना 2-3 वेळा सापा आलेला आमच्या इथे त्या मनी प्लांटच्या गारव्याला बसलेला. त्याच्यामुळे आहे ना मग मला त्यांनी मनी प्लांट काढायला लावले, कारण की म्हटले घरी मी नसतो, तो एकटी असते, उगं आहे ना काहीतरी व्हायचं, त्यामुळे त्या भीतीने मला ते काढायला लावलं होतं त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग मी लावला नाही. आता छोटासा एक लावला आहे, तरी पण म्हटलं आता मी ठेवल लक्ष व्यवस्थित, जास्त त्याला होऊन देणार नाही, असं हँग करीन. त्या हिशोबाने आता बघू पुढं लावणार आहे. आता सध्या तरी लावणार नाही उन्हाळ्या दिवसामध्ये, कारण की स्टपीसाठी मी ती ओपन ठेवली जागा त्याला बसण्यासाठी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.